तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय तीनही पक्ष एकत्र बसून घेणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मुख्यमंत्री पदावरून आमच्यामध्ये कोणताही वाद नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। साहेब, या बाबतीत माननीय अमितभाई शहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री पद हे कुठल्या निकषावर नाही, मुख्यमंत्री पद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील। एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं। ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल, कुठलाही वाद नहीं है, कुठलाही विवाद नहीं। ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है। अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद तीनों पार्टी बैठेंगे। हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है, भाई है, नड्डा जी और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं, हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर, वैसे ही उसके ऊपर भी फैसला है। संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं। हो, यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं। मी त्याला मुख्यमंत्री झालेलं पाहिलं आहे, त्यांनी किती चांगलं काम केलं, लोकांनी किती प्रशंसा केली हे पण मला माहिती आहे आणि आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे वरती जाईल। प्रधानमंत्री जी का आशीर्वाद महाराष्ट्र सरकार पे रहा है और यहाँ पर डबल इंजन की सरकार काम कर रही थी। यहाँ पर जो विकास के काम हो गए उसमें भी केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है। अगला मुख्यमंत्री आप नहीं बनोगे ऐसा चला